मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आपल्याला जायचं आता शेतामध्ये, दररोजच शेतामध्ये जायचं राहते। आता बी जायचंय, परत वापस यायचंय। तर चला डायरेक्ट शेतामध्ये। तर आता आपण चाललोय रस्त्याना शेतात। आपल्या समोर पहा कोण आहे आज आमच्या गावातले उद्योजक आहे आपलं सगळं। तर आता त्याला शेतात घेऊन चालला। जय ओळखीला ते आतमध्ये। तर चला डायरेक्ट शेतात। तर आता आपण आलोय शेतामध्ये। तुम्ही बघू शकता इथे जे पाणी पावसाचं तिथं तुंबलेलं आहे। आणि या पावसासारखीच आपल्याला सर्दी व्हायली। ते बी कावा येते कावा जाते। इकडे बघा डांगराचं जे काही वेल आहे तो डांगराचा वेल आहे तो पाणी खाली घेणं आहे आपल्याला। एखाद्या आयडिया लावून पूर्ण बोधावर पाणी तुंबलंय। तर मी पाणी काढतो तोपर्यंत। तर आता आपण याला खायला टाकलं आहे। आणि जे मोरघासचा भोत होता तो आतून डायरेक्ट वालला गेली, तेच आपण टाकीला यायला खायला। चला, इथं काही जास्त काही काम नाही, पाहू एखाद्या मित्राकडे जाऊ आता। तर चला। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय सगळीकडे पाऊसच चालू आहे आपल्या इथे सकाळपासून। आणि पाऊस काही थांबलंच नाही सकाळपासून। तर आपण आता जेवण करून घेतलंय, मस्त खिचडी आणली, कांदा मांदा मार के। पाऊस काही थांबत नाही बघा। इकडे कसं आंब्यात झाडं उगली हे बघा इथे बी। मस्तपैकी पाऊस चालू आहे सकाळपासून। आता आज तर काही आपलं कंटेंट एवढं काही भारी होईल नाही, त्याच्यामुळं कुठेतरी जा लागणार संध्याकाळी। तर पाहू कुठं जायचं प्लॅन होतो। तर मित्रांनो, आता आपण बिना काही कारण नसताना चाललोय इंद्रायणी फाट्यावरती। आणि मारण्याची थंडी वाजू राहिली, पाऊस झालाय आमच्या गावाला वरगडी गावात। हे बघा पूर्ण रस्त्यावर पाणी। तर आवाज चांगला येतोय की नाही करून आता दमानाच घेऊ आपण गाडी। पाऊस कसा झाला दीपक भाऊ आज? अप्रतिम। कुणाल भाऊ कसा झाला पाऊस? पाऊस म्हणजे पाऊस वरून ढसळणं। इथं पीप लावणं आहे आपल्याला आणि मी लावून बी देईन। एकदम भारी पाऊस झालाय, बीज पाणी झालाय आणि त्यांच्या गोब्या चालू आहे। ते नाराज जरसे, बाकीचे खुश। कारण आपले तुमच्यात नाही चालून गोब्या, आमच्या आत्ताशी लावल्या। तर भावात चटक्यात लावेल आहे ना गोब्या। आणि अरे संपलं काय, संपत काय, पेट्रोल संपलं नाही पाहिजे आपलं। दिसतोय का आम्ही? दिसतोय। तर आता थोडंसं पुढं जाऊ आणि आता डायरेक्ट आपण खांडीच्या पावर निघल्यावर कॅमेरा काढू, कारण की इथून जोरात गाडी आणणे। चला। तर आम्ही आता इथं ड्रायव्हर चेंज करून आलो। पहिला मी गाडी आणत होतो, पण आता मी नाही आणणार, कारण आपलं मस्तपैकी व्हिडिओ जरी निघला पाहिजे थोडाफार काही, आहे की नाही? आम्ही नाथनगरच्या खांडी दे आमची रेंज जायली। निळ पाहिजे वरून मला। जे जर्किंग आहे ती काढून देऊ राहिला मधात कुणाल भाऊ बसणार आहे, त्याच्यामुळं जे कुणाल भाऊ जर्किंग आता दीपेश भाऊ घालणार आहे। आता फक्त पाऊस येऊ नाही, बाकी सगळं पाऊस थोडा थोडा येतोय। कुणाल भाऊ काय म्हणणार तुम्ही या गोष्टीवर? आपण पहिल्यांदाच बोललो। लोक आहे ना फोन उचला असं म्हणणं द्यायचं, ते आता तुम्हाला नाही समजणार। मी पीप केलंय तिथं। तर चला समोर आता डायरेक्ट दीपेश भाऊ गाडी आणणार। चालू होती का पेट्रोल कमी दहीन आपली पोराची दहीन हो, म्हणूनच आपण आज यायला बाहेर काढाय बिना कामाचं। पावसात आमचा घामच नाही ना, त्याच्यामुळे गाडी लोटून तर घाम तर चला रस्ता बघा सारखा आता कहून का एकटा आपल्या गाडीला उजाड कमी आहे आणि गाडी एक तर बास नवानी वाजून धाड 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 धाड। 1998 मधला मॉडेल आहे साहेब, 1998 ची गाडी आहे आपली।
90ची गाडी आहे आपली. दिपेश भाऊन ते इंजिनियर होते त्या टायमाला. नव्हते. आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. प्रेस करा. तर चला तुम्हाला आता गाणं लो मस्त वेगळी रस्ता दाखवतो. तर चला. खेकडे बँड केलं निघत खेकडे बँड घ्यायचं. तर आता आपण MIDC मध्ये आलोय आणि कुणाल भाऊ, दीपेश भाऊ हे आपले सगळे तुम्ही पाहिले ना. एक कप 10 लाग्या वेळ चहा आला द्या. अरे वा, शायर माणूस आपल्याकडे मस्त. आता मित्रांनो इथं जी गतिरोधक त्याच्यामुळं लय भयान फायदा झालेला आहे आपल्या MIDC. सर्व जिथं ते रोड पासिंग आहे तिथं पूर्ण इकडे हे गतिरोधक लावलेले आहे. त्यांना फायदा असा होतो का ऍक्सिडेंट होणार नाही, कमी प्रमाण होईल ऍक्सिडेंट. इथं कंटिन्यू ऍक्सिडेंट होत असते त्याच्यामुळं आता ऍक्सिडेंट होणार नाही. मस्त गाणे रिक्षात गाणी लावले ते मित्रांनो. आम्ही फुल एन्जॉय घेतला. मामा नाही तो भैया आहे भैया. तर आता इथं बी तुम्ही पाहू शकता, इथं बी गतिरोधक आहे. अरे बाबू हे काय मौरंग, अरे केवढी टाकी. अरे बाबू कुठं चालतं. चला इकडे राधे चला. तर आपण आता चहा वेळेला कोणत्या दुकानावर जायचे पोरावर. इथं चांगला जोरदार कार्यक्रम आहे काहीतरी कंपनी पोडामध्ये. आणि आपण आता चहा पिऊन चाललोय घरी. चहा पिताना काही दाखिले. तर आता या काही ठिकाणी थांबू जरा. तर चलो जोर से भाऊ हे स्वतः गाडी हे मोठं ऑन द स्पॉट आहे आता. फक्त चलो. मित्रांनो आता आपण आलोय गावात. दिवसभर आपण काहीच काम केलं नाही, नुसतं इकडे तिकडे हिंडलो. आणि भाऊ कसं वाटलं हिंडून. एक नंबर. कसं वाटलं हिंडून. नंबर पेट तुझे झाले. तर मस्तपैकी आम्ही चहा पिऊन आलोय आता. एक कप 10 आला द्या, वेळ फक्त चहा आला द्या. कसं आहे शायरी पहिल्यांदा मी हेच डायलॉग आणला त्यानं ते काही साधं दुसरं काही म्हणत नाही देऊ. तर चला आजच्या दिवसासाठी इथंच थांबू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.